नाशिक कंपनी धर्मांतर प्रकरणात निदा खानला अटक. 20 दिवसांपासून फरार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या आज कोर्टात हजर करणार. निदा प्रकरणात इम्तियाज जलील यांचा सहभाग. इम्तियाज जलील यांच्यावर मंत्री संजय शिरसाटांचे थेट आरोप. जलील काय उत्तर देणार याकडे लक्ष. दहावीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली. आज सकाळी 11 वाजता बोर्ड निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन बघता येणार. पश्चिम बंगालमध्ये आज अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक. शहांच्या बैठकीत ठरणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा, तर उद्या होणार शपथविधी सोहळा. तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच कायम. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बहुमताच्या 118च्या आकड्यावर ठाम. टीव्हीकेचे सर्वेसर्वा विजय यांचं टेन्शन वाढलं. मुंबईच्या महापौर बंगल्यात 75 लाखांच्या कामानंतर पुन्हा 3,40,00,000 खर्च. आधी 75 लाख पाण्यात गेल्याची चर्चा. मनपाच्या नियोजनासह आर्थिक पारदर्शकतेवरही सवाल. राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका. कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण. पुढील 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अलर्ट. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचा अंदाज. पायधुनी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट. कलिंगड आणि शरीरातील नमुन्यात आढळलं विष. उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती. हत्या की आत्महत्या, सस्पेन्स वाढला. मुंबईतील सर्व पार्किंगचे दर महागण्याची शक्यता. पार्किंग शुल्कात तब्बल 40% वाढ करण्याचा प्रस्ताव. पुढील 4 ते 5 महिन्यात नवे दर लागू होण्याचे संकेत.